हाल ही में सीवुड प्रभाग में अंडरपास, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जैसी विभिन्न समस्याओं को लेकर पूर्व नगर सेवक विशाल डोलस द्वारा किए गए आक्रोश आंदोलन अनिश्चितकालीन भूख हड़ताल के बाद अब पूर्व नगर सेवक विशाल डोलस ने उन पर आरोप लगाने वालों को करारा जवाब दिया है। पूर्व नगर सेवक ने सवाल खड़े किए हैं कि उनके नगर सेवक पद के कार्यकाल में उन्होंने क्या काम किया। ये सवाल पूछने वाले सीवुड के पूर्व नगर सेवक को अब विशाल डोलस ने करारा जवाब दिया है और पूर्व नगर सेवक के झूठे प्रोपेगेंडा और फेक नैरेटिव को एक्सपोज करते हुए उन्हें मुंह तोड़ जवाब दिया। विशाल डोलस ने कहा कि हम जनता के लिए काम करते हैं, श्रेय के लिए नहीं, और हमारा काम ही हमारी पहचान है और इसीलिए हम पर आलोचना करने वालों ने पहले खुद के गिरेबान में झांक कर देखना चाहिए। विशाल डोलस ने इस बात का भी खुलासा किया कि 2015-16 में उन्होंने एनआरआई डीपीएस स्कूल के करीब महासभा बैठक में अंडरपास की मांग की थी, मगर तकनीकी अड़चन और केंद्र व राज्य के विभिन्न प्रोजेक्ट्स की अस्पष्टता के कारण ये मुद्दा खटाई में पड़ा रहा। विशाल डोलस ने कटाक्ष करते हुए कहा कि मुझे तो सिर्फ 5 साल हुए हैं, मगर आरोप लगाने वाले पूर्व नगर सेवक खुद 10 साल तक कहाँ थे। उन्होंने अंडरपास का ये मुद्दा तब क्यों नहीं उठाया। उन्होंने आगे कहा कि मुझ पर आरोप लगाने वालों को बता दूं कि उन्होंने अंडरपास के इस मुद्दे को लेकर कई आंदोलन और कई बैठकें की और उन्हें विश्वास है कि मामला हल होगा। 2 दिवसापूर्वी जेव्हा मी उपोषण जाहीर केलं त्यावेळेस सोशल मीडियावरती अशी एक पोस्ट इकडच्या काय भूतपूर्व नगरसेवकाने टाकली की 10 वर्षानंतरच हे का सुचलं, उपोषण करण्याचं का सुचलं. तर खरं तर त्यांच्या पोस्टला उत्तर देत नाही, परंतु त्यांच्या माध्यमातून मला एक संधी मिळालेली आहे की लोकांना याबाबत ज्या लोकांच्या मनात शंका आहेत त्या लोकांना कळलं पाहिजे की उपोषणाला माणूस का बसतोय. त्याचं कारण हे आहे की अंडरपासचा जो विषय आहे हा विषय 2015-16ला तेव्हा चर्चेमध्ये आला जेव्हा करावे गावाच्या सिग्नल जवळ एक अपघात झाला. त्या ठिकाणी अंडरपास बनवण्याचा प्रस्ताव जो आहे महासभेत आला होता. त्या अनुषंगाने सभागृहात बोलण्याची संधी मिळाली होती आणि त्या ठिकाणी सूचना मांडण्याची सुद्धा संधी मिळाली होती आणि त्यावेळेस सभागृहामध्ये आपण सूचना मांडली होती. ज्या प्रकारे करावे गाव या ठिकाणी भुयारी मार्ग बनवला आहे तशाच प्रकारे डीपीएस शाळा ते सेक्टर जुने 50 या ठिकाणी भुयारी मार्ग बनवण्यात यावा अशा प्रकारची मागणी आपण त्यावेळेस केली आणि त्यावेळेसचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी त्याबद्दल कबुली दिली होती की या ठिकाणी गरजेचं आहे आणि अंडरपास बनवलं पाहिजे. दरम्यान त्या 2 वर्षानंतर मला वाटतं हा प्रस्ताव 2016-17ला आला असेल, 16ला आला असेल. 2 वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही आर्किटेक्ट नियुक्त करू आणि महापालिका अर्थसंकल्पामध्ये दरवर्षी तरतूद करते आणि त्या हेडमध्ये तेवढे पैसे असायला पाहिजेत किंवा ती तरतूद असायला पाहिजे अशा प्रकारचं कामकाज महानगरपालिकेत चालतं. तर आम्हाला असं वाटलं की कदाचित हेडमध्ये पैसे नसतील, एवढे पैसे नसतील आणि तो खर्च कसा करेल महानगरपालिका. परंतु त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी अशा अडचणीच्या त्यावेळेस पण होत्या आणि आज पण आहे की केंद्र सरकारचे काही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जे आहेत जसं मेट्रो असेल, कॉरिडॉरचा प्रोजेक्ट असेल, तो एनआरआयच्या सिग्नल जवळून येणार आहे, डीपीएस शाळेच्या पाठीमागून येणार आहे, एनआरआय जवळून तो येणार आहे. परंतु नक्की तो कसा जाईल याबाबत सगळ्यांना याबाबत साशंकता आहे आणि म्हणूनच महानगरपालिकेचा जो स्थापत्य विभाग आहे यावरती निर्णय घेण्याकरता पाठीपुढे बघत आहे की कदाचित आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला तर त्याला कोणत्या प्रकारची स्थगिती नको यायला असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावरती मी पूर्णपणे सहमत नाही. परंतु ही बाब 2000 जसं आपण म्हणतोय की 18-19 साली तो विषय झाला नाही. परत सभागृहामध्ये आपण त्याच्याबद्दल मागणी केली, आवाज उठवला आणि जोपर्यंत मी नगरसेवक होतो तोपर्यंत मला उपोषण करायची गरजच पडली नाही. महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये आमची कामं व्हायची. परंतु ही जी अडचण आहे मला त्या भूतपूर्व नगरसेवकाला विचारायची आहे. मी तर 5 वर्षाचा नगरसेवक होतो, त्याच्या आधी 10 वर्ष तुमच्याकडे होती. त्यावेळेस तुम्हाला अंडरपास बनवता आला असता, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ओव्हरहेड ब्रिज बनवता आला असता, कारण त्यावेळेस राज्य शासनाचे केंद्र शासनाचे कोणते प्रोजेक्ट त्या ठिकाणी येत आहेत की नाहीत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असतील. आणि जर तुम्हाला माहीत नसतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या विषयाला कधी हातच घातला नाही आणि जर विषयाला जरी हात घातला असेल तर त्याबद्दल तुम्ही कधी अभ्यास करण्याचा प्रयत्नच केला नाही, समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
2020 नंतर कोविड आला, 20, 21, 22 त्यामध्येच निघून गेलं. पुन्हा 22च्या मध्यावरती आपण एक ठिय्या आंदोलन केलं महानगरपालिकेमध्ये. बाहेर करणं हे सोयीस्कर वाटत नव्हतं महानगरपालिका आपली. त्यावेळेसचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील असतील, त्यांना हा विषय सांगितला. त्यांनीही निर्देश दिले की तुम्ही जाऊन, त्या लोकांनी पाहणी केली, परंतु त्याच्यावर पुन्हा त्यांनी कोणता निर्णय दिला नाही. त्यानंतर संजय देसाई साहेब आले. संजय देसाई साहेबांच्या काळात पण आपण त्या ठिकाणी ह्याकडचे शेकडो नागरिक घेऊन त्याच्या दालनामध्ये गेलो, विचारणा केली की तुम्ही इकडचा अंडरपास का बनवत नाही, इंडोर स्टेडियम का बनवत नाही. तर या ठिकाणी यावेळेस पण त्यांनी सेम प्रश्न सांगितला. सिडको बरोबर आमचं सगळं बोलणं सुरू आहे की कोणते कोणते प्रोजेक्ट या ठिकाणी येणार आहेत हे आम्ही तुम्हाला कळवू, पण त्यांनी कळवलं नाही. आणि आम्हाला त्यांनी अजूनपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट नाही. आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे. ते म्हणतात की तसा प्रोजेक्ट त्या ठिकाणी येऊ शकतो, पण कुठे येऊ शकतो जोपर्यंत आम्हाला याच्याबद्दल ते लोक स्पष्ट करणार नाहीत, लोकांना सांगणार नाहीत, आमच्या मनामध्ये ही गोष्ट कायमची तशीच राहून जाईल की एकतरी ते अंडरपास होऊ शकतो किंवा होऊ शकत नाही. जर त्यांनी आम्हाला क्लिअरली सांगितलं की 2 वर्ष 5 वर्ष या ठिकाणी अंडरपास होऊ शकत नाही, आम्ही ते ऐकू, त्याचा पर्याय शोधू. मग त्या जागेने नाही दुसऱ्या कुठून, आम्ही प्रशासनाला तेच म्हणतोय की आमचा अट्ट नाही की तुम्ही त्या ठिकाणीच करा, तुम्ही जागा बदलू शकता, येणाऱ्याच्या समोरच पाहिजे असं काय नाही. परंतु कुठेतरी त्याच्यातून मार्ग न काढणं, फक्त डिमपणे बघत राहणं, हे प्रशासनाची भूमिका आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून ठिय्या आंदोलन करून पण, आयुक्ताच्या दालनात लोकांना घेऊन जाऊन पण ही गोष्ट समजत नाही. तर मला असं वाटलं की माझ्या वाढदिवसानिमित्त मी अजूनही खुश नाही, कारण हे प्रोजेक्ट जे आहे ते प्रलंबित आहेत. माझ्यासाठी सिव्हिक सेंटर, स्पोर्ट्स सेंटर होणं खूप गरजेचं आहे, जे इकडच्या खेळाडूंसाठी आहे, कारण खेळाचं मैदान स्वतंत्र आपल्याकडे नाही. एक आहे पण ते छोटं आहे. हा विषय असेल आणि मला असं वाटलं की महानगरपालिकेकडे जेव्हा मी सत्तेत होतो तेव्हा उपोषण करायची गरज नाही. प्रशासनाला आम्हाला प्लॅटफॉर्म होता, आता आम्हाला प्लॅटफॉर्म राहिलेला नाही. आमचे प्रश्न ऐकून घेण्याकरता आयुक्तांकडे वेळ राहिलेला नाही. त्यांच्या राज्य शासनाच्या वाऱ्या असतात, मंत्रालयात वाऱ्या असतात, परंतु लोकांचे प्रश्न या ठिकाणी ऐकून घ्यायला तशा प्रकारचं आता स्तोत्र उपलब्ध नाही. विशाल डोलस ने कहा कि एक नगर सेवक की इस लड़ाई में उनके नेता नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक उनके साथ हैं और अब उन्हें विश्वास है कि काम निश्चित ही होगा. या ठिकाणी अनेक वेळा नाईक साहेबांनी पण अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत, पण अधिकारी किती पालन करतात. माझं म्हणणं या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे. ज्यांना ज्यांना हा विषय माहीत होता, ज्यांना ज्यांना पत्रांनी कळवलं होतं, त्याबाबत त्यांनी काय कारवाई केली, त्याच्यावरती कारवाई केली की नाही केली हे सुद्धा आयुक्तांनी पाहायला पाहिजे होतं. आणि म्हणून हे उपोषण करण्याची गरज पडली. आणि मला आनंद आहे, आता मी एकटा राहिलेलो नाही. आता माझ्या लढ्यामध्ये या ठिकाणचे तरुण तडफदार नेतृत्व, युवा नेतृत्व संदीपजी नाईक सुद्धा त्या अनुषंगाने आता सामील झालेले आहे. म्हणजे ही एक दिलासा देणारी बाब आहे की एक नगरसेवक पहिला संघर्ष करत होता, त्या जोडीला आता 1-2 टर्म ज्यांना प्रशासनाची खूप माहिती आहे, खूप प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत आणि प्रशासनाचं काम कसं करावं त्याचा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे निश्चितच आता शिवडकरांना काही जो काळ आहे किंवा काही जास्त काळ त्याची वाट बघायला लागणार नाही. आणि हे विषय मला असं वाटतं हे लवकरच मार्गी लागतील. ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क.